असे मूगवडे तुम्ही कधी खाल्लेत की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. मी मात्र पहिल्यांदाच बनवायला घेतले होते. कुठून तरी कोणाकडून तरी ऐकलेली आणि बघितलेली ही रेसिपी म्हटलं चला आपण पण करून बघूयात कशी लागते ते. तर सगळ्यात आधी आहे ना भिजत घातलेली जी मूग डाळ होती ती घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडीशी हिरवी मिरची, आलं आणि जिरं टाकून छान असं सगळं वाटून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतलं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि 5 मिनिटं आहे ना, हे सगळं छान असं फेटून घेतलं, जेणेकरून ते छान असं फुलून येत नाही ना तोपर्यंत. आणि हे तयार केलेलं बॅटर आहे ना, पाण्यावरती असं तरंगत असेल तर समजायचं, की आपलं ते बॅटर छान असं तयार झालेलं आहे. वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून पुन्हा छान फेटून घेतलं. त्यानंतर आहे ना, मध्यम आचेवरती तेल छान तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आहे ना, अशा पद्धतीने हे वडे सोडून दिले आणि दोन्ही बाजूने आहे ना, मस्तपैकी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेतले. सगळे वडे तळून झाल्यानंतर आहे ना, इथे मी पाणी तयार केलं होतं, हिरवं पाणी. त्यासाठी थोडीशी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रससुद्धा त्याच्यामध्ये टाकला होता. सगळं छान मिक्सरच्या भांड्यामधून पुन्हा बारीक करून घेतलं. वरतून थोडंसं साधं पाणी आणि चाट मसाला टाकून आहे ना, सगळं छान असं ढवळून घेतलं. तर इथे हिरवं पाणी आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये तयार केलेले वडे एक-एक करून सोडून दिले. आता 10 मिनिटं तरी झाकण ठेवून आहे ना, ते मुरत राहण्यासाठी मी ठेवून दिलं. तर थोड्या वेळाने बघू शकता छान भिजले गेले होते वडे आणि मस्तपैकी इथे आपले मुगाचे वडे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात हे वडे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.